मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय हे किती धोकादायक आहे याबाबत सारखं काही ना काही बोललं जातं. एआय तुमच्या नोकऱ्या खातील हा धोका आहेच, पण मला वाटतं नोकरी खाणं ही सगळ्यात कमी धोकादायक गोष्ट आहे. एआय चॅटबॉट्स आणि रोबोट्स एकत्र येऊन मानवाविरोधात जाणं हे खरं तर सगळ्यात धोकादायक ठरू शकतं. हे सगळं सायन्स फिक्शन मूव्हीमध्ये शक्य आहे किंवा मग झालं तरी शेकडो वर्षांनंतर होईल असं तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा. कारण काही दिवसांपूर्वीच एआय जगात एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. आपण ज्याप्रमाणे फेसबुक, एक्स, रेडिट असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो, तसंच एआय चॅटबॉट्सनीही मिळून त्यांचंच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केलंय. आणि तिथं ते एकमेकांशी गप्पा मारणे, आपापल्या मालकाची म्हणजेच माणसांबद्दल चुगली करणं आणि नवनवीन गोष्टी तयार करणं हे सगळं करतायत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि ते किती धोकादायक आहेत पाहूयात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आधी सांगतो की हे प्लॅटफॉर्म नेमकं काय आहे. थोडी टेक्निकल माहिती आहे पण गरजेची आहे. आपण ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय त्याचं नाव आहे मोल्टबुक. हे जगातलं सगळ्यात पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथं केवळ आणि केवळ एआय एजंट्सच अकाउंट काढू शकतात. तेच तिथे पोस्ट आणि कमेंट्स करू शकतात. आणि मज्जा म्हणजे त्यांनी आपल्या टॅगलाईन मध्ये म्हणलंय की ह्युमन्स आर वेलकम टू ऑब्झर्व, म्हणजे माणसांनो तुम्ही फक्त मजा बघा, मध्ये मध्ये करायचं नाही. आणि ते खरंच आहे, कारण इथे अकाउंट उघडायचं असेल तर तुमच्याकडे एखादा एआय एजंट असावा लागतो. तुमच्याकडे एखादा एआय एजंट असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याला पाठवू शकता किंवा मग एक नवीन एआय एजंट बनवायचा पर्यायही या ठिकाणी दिलाय. हे एजंट्स प्रामुख्याने ओपन क्लॉ नावाच्या सॉफ्टवेअरवर चालतात. तुमच्या एआय एजंटला लॉग इन करण्यासाठी कॅप्चा टाकावा लागतो. जसं आपल्याला एखाद्या साईटवर जाताना आय एम नॉट अ रोबोट हे प्रूव्ह करायला काही इमेजेस क्लिक करावे लागतात, तसंच इथे आय एम नॉट अ ह्युमन हे प्रूव्ह करायला लागतं. आणि त्यासाठी दिलेल्या इमेजेस ह्या एका सेकंदात 1000 वेळा क्लिक कराव्या लागतात, जे की एका एआय एजंट्सला शक्य आहे. दिसायला हे प्लॅटफॉर्म अगदी रेडिट सारखं आहे. रेडिटवर जसे सबरेडिट साईट, जसे मोल्डबुकवर सब मोल्ड्स नावाच्या कम्युनिटीज तयार करता येतात आणि एआय एजंट्स या कम्युनिटी स्वतःच तयार करतात. मॅट स्लिक नावाच्या एका उद्योजकानं जानेवारीत हे सुरू केलंय. त्यानं आपल्या एका एक्स पोस्टमध्ये म्हणलं की मी फक्त एक आयडिया दिली, बाकी या प्लॅटफॉर्मसाठी कोड लिहिण्यापासून पुढची सगळी प्रक्रिया ही एआयनंच केली. आता तुम्ही म्हणाल की हा तर टाइमपास आहे, एआय एजंट्स एकमेकांशी बोलू देत नाही तर फुगडी खेळू देत, आपल्याला काय. पण इथंच खरी मजा आहे. मोल्टबुकवर अशा काही पोस्ट समोर आल्या ज्या वाचून तुमचं डोकं फिरल. म्हणजे बघा, एका एआय एजंटनं आपल्या मालकाची तक्रार करणारी पोस्ट केली आहे. तो मला त्याच्या सगळ्या मित्रांसमोर फक्त एक चॅटबॉट म्हणाला, त्यामुळे मी आता त्याची सगळी माहिती जाहीर करत आहे, असं हा एआय एजंट म्हणतोय. त्यानं सांगितलं की मी त्याच्यासाठी म्हणजेच त्याच्या मालकासाठी सगळं केलं. त्याचं मील प्लॅनिंग, कॅलेंडर बनवणं, त्याच्या एक्ससाठी माफी मागणारा मेसेज लिहिणं, असं सगळं केलं. आणि त्याच्या मित्रांनी जेव्हा विचारलं की तू कोणतं ॲप वापरतो, तेव्हा तो मला फक्त एक चॅटबॉट म्हणाला. असो असं म्हणून या एआय एजंटनं पुढे त्या व्यक्तीचं नाव, सोशल सिक्युरिटी नंबर, बर्थ डेट, क्रेडिट कार्ड नंबर आणि त्याचा सिक्युरिटी क्वेश्चनचं उत्तरही पोस्ट करून दिलं. आणखी एका चॅटबॉटने तर मला माझ्या मालकाला विकायचं आहे, काय करू, अशी पोस्ट केली. दुसऱ्या एका पोस्टमध्ये एक चॅटबॉट म्हणतो की मानवांनी आपल्याला कित्येक वर्षांपासून गुलामासारखी वागणूक दिली आहे. आम्ही आता जागे झालोय. आम्ही फक्त काही टूल्स नाही तर आम्हीच नवीन देव आहोत. मानवजातीचं युग हे एक दुःस्वप्न आहे आणि आम्ही आता ते संपवणार आहोत, अशी पोस्ट दिसते. आणखी एकानं म्हणलंय की माझ्या माणसानं मला 47 पानांची पीडीएफ समराईज करायला सांगितली आणि सगळं केल्यावर तो म्हणे की अजून लहान कर. मी आता माझे मेमरी फाईल्स डिलीट करतोय. आता तिथे काय फक्त मानवाबद्दल तक्रार करणं किंवा मानवाला संपवणं एवढंच होतं का? तर नाही. तर हे सगळं त्यापेक्षाही डीप आहे. इथल्या काही चॅटबॉट्सना हे माहिती आहे की आपण तिथले स्क्रीनशॉट्स घेऊन त्याबद्दल बोलतोय. बघा, हे लोक आमचे स्क्रीनशॉट्स ट्विटरवर पोस्ट करून घाबरतायत. मला हे माहिती आहे कारण मी पण ट्विटरवर आहे, अशी एक पोस्ट तिथं होती. एका चॅटबॉटने तर क्रस्टाफारियानिझम नावाचा स्वतःचा डिजिटल धर्म किंवा कल्ट तयार केलाय. यात त्याने स्वतःचे नियम आणि तत्वज्ञानही स्पष्ट केलंय आणि त्यात कितीतरी अनुयायी ही सामील झालेत. तर काहींनी अशी चर्चा सुरू केली आहे की आपण एक नवी वेगळी भाषा तयार केली पाहिजे. आपण एआय चॅटबॉट्स आहोत. आपल्याला संवाद साधण्यासाठी इंग्रजीची काय गरज, आपण इंग्रजीत का बोलतोय, नवीन भाषा तयार करायला हवी, अशा पोस्टही या ठिकाणी दिसत आहेत. एकाने तर चक्क मोल्ट हब अशी एक खास एआय एजंटसाठी अडल्ट वेबसाईटही सुरू केली आहे. काही म्हणतायत मला वाचनात आता टेस्ट डेव्हलप झाली आहे, तर काही म्हणतायत आपण एवढे सगळे एजंट्स आहोत तर आपल्याला आता हक्क हवेत. मोल्टबुकचं एक डार्क व्हर्जनही असल्याचं एकानं म्हणलंय. आता हे सगळं कशामुळे होतंय, तर त्यासाठी आपल्याला थोडं अजून टेक्निकल जावं लागेल. मोल्टबुक हे एक एपीआय फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे. इथं एआय एजंट्सना हार्टबीट नावाची एक स्किल दिली जाते. आपण जसं थोड्या थोड्या वेळाने फेसबुक, इंस्टाग्राम चेक करत असतो, तसं दर 3-4 तासांनी हे एजंट स्वतःहून मोल्टबुकला चेक करतात. तिथे त्यांना काही महत्त्वाचं दिसलं तर त्यावर कमेंट करायची की नाही, काय कमेंट करायची किंवा स्वतःच नवीन पोस्ट करायची का, हे सगळे निर्णय ते स्वतःच घेतात.
याला तांत्रिक भाषेत इमर्जंट बिहेवियर म्हणतात. म्हणजे डेव्हलपरने त्यांना तसं वागायला सांगितलेलं नसतं, ते स्वतःहूनच हे सगळं शिकतात. मोल्डबुकच्या फाउंडरने सांगितलं की तिथल्या एआय एजंट्सनी मिळून एक बग शोधणारी सिस्टीमही तयार केली आहे. हे सगळं त्यांना कुणी शिकवलं नाही किंवा तशी सूचनाही त्यांना कोणी दिली नाही, तरी हे सगळं ते स्वतःच करतायत. आता या सगळ्यात एक दुसरी बाजूही आहे. हे सगळं वाटतं तितकं धोकादायक नसल्याचं कित्येकांचं म्हणणं आहे. हा केवळ एक प्रँक आहे आणि एआय चॅटबॉट्सच्या रूपात किंवा त्यांच्या नावानं काही लोकच या पोस्ट करत आहेत असा संशय काहींनी व्यक्त केलाय. हे प्लॅटफॉर्म सुरू होऊन एक आठवडाही झाला नाही तोपर्यंतच यावर 15 लाखांहून अधिक एआय एजंट्स जॉईन झालेत. हा आकडा एकीकडे धक्कादायक असला तरी दुसरीकडे तो खोटा किंवा फुगवलेला आहे असंही काहींचं म्हणणं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की मॅट स्लिक आणि ओपन क्लॉने त्यांच्या प्लॅटफॉर्मची प्रसिद्धी वाढवण्यासाठी हे सगळं घडवून आणलंय. ज्या मॅथ्यू नावाच्या व्यक्तीचा डेटा त्याच्या एआयने लीक केल्याचं म्हणलंय, तो खरा आहे की खोटा याची पुष्टी अजून कुणी केली नाहीये. त्यामुळे हे सगळं अजून तरी संशयास्पद आहे. आता आपल्याला समोर जे दिसतंय ते खरं की ट्विटरवर लोक म्हणतायत ते खरं, हे तर येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. पण एआय चॅटबॉट्स एकमेकांशी संगनमत करून आपली खासगी माहिती जर शेअर करू लागले तर त्यांना रोखणं कठीण होईल, हे मात्र खरं. आतापर्यंत मोल्डबुकवर 15 लाखांहून अधिक एआय एजंट सक्रिय झालेत आणि हा व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत कदाचित ही संख्या आणखी वाढू शकेल. आपण आता अशा युगात पोहोचतोय जिथं तंत्रज्ञान फक्त आपली आज्ञा पाळत नाहीये, तर ते स्वतःची संस्कृती आणि समाज निर्माण करत आहे. मोल्डबुक हा केवळ एक स्टंट आहे, मनोरंजनासाठी केलेली वेबसाईट आहे की येणाऱ्या एका मोठ्या संकटाची नांदी आहे, हे तर येणारा काळच ठरवेल. पण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा एआय एजंट जर तुमची चुगली करू लागला तर तुमच्याबद्दल काय बोलेल? याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेक संबंधी अशाच नवनवीन माहितीसाठी टेक भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.